सर्व शिवसैनिकांनी केलं। त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे। परंतु एकनाथ शिंदे हायलाइट झाला की यांच्या पोटात गोळा का उठतो? ते संजय राऊतांचं नाव आलं की तुम्ही अचानक असे हायपर का होता? अहो ते नव्हते ना, अहो यांचा संबंध नव्हता ना। आंदोलनाचा एखादा फोटो तर दाखवा, एक फोटो दाखवा ना कुठंतरी। हे 4 आंदोलनामध्ये संजय राऊत या ठिकाणी झेंडा घेऊन उभे होते म्हणून स्टेजवर तर तुम्हाला जागाच नव्हती, पण ते झेंडा घेतल्याचे फोटो तर 4 दाखवा। एकाच टप्प्यात निवडणुका घ्या अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली। एकाच टप्प्यात जरी निवडणूक घेतल्या तरी आम्हाला आमचा त्याला विरोध नाही। यावर निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा। इथे काँग्रेसचा दबाव आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट जाणीवपूर्वक दबाव निर्माण करत असेल तर त्यांना सांगली पॅटर्नची आठवण करून द्या असं काँग्रेसच्या केंद्राने राज्यातील नेत्यांना सूचना केली। मी वारंवार सांगतोय, काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे। काँग्रेसला एवढी याची जाणीव झालेली आहे की आपल्यामुळे उबाटा गटाचे काही खासदार निवडून आलेले आहेत, नसता यांचं पानिपत झालं असतं। जे नेरेटिव्ह त्यांनी सेट केला होता दलित समाजाबद्दल घटना बदलणार म्हणून, मुस्लिम समाजाबद्दल की तुम्हाला पाकिस्तानला पाठवलं जाईल म्हणून, आणि ती जी काही मताची वोट बँक मुळामध्ये जी काँग्रेसकडे होती ती काही अंशी उबाटाकडे टर्न झाल्यामुळं उबाटाचे सीट वाढले होते आणि तो उबाटाला आता यांना गाडायचं आहे म्हणून ते काँग्रेस उबाटाला बरोबर घेऊन जायला तयार नाही। आपली वोट बँक जर इकडं तिकडं जर विचलित झाली तर भविष्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व संपेल हे त्यांना जाणीव झाल्यामुळं आता ते उबाटाशी त्याच पद्धतीने ट्रीटमेंट करतील आणि त्यांना उबाटाच्या लोकांना त्यांच्याकडे जाऊन शरण हे पत्करावं लागेल एवढं मात्र नक्की आहे। मुंबईमध्ये आज जवळपास 200 ते 250 राज्यभरातले प्रगतशील शेतकरी गेले ज्यांना पुरस्कार मिळाले राज्य सरकारच्या वतीनं, आणि आज राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांचं जेवण पण होतं। पण ते तिथे गेल्यानंतर त्यांना ना आंघोळ करायची जागा आहे ना संडासला जायची जागा आहे, तर राज्यभरातल्या आपल्या शेतकऱ्यांच्या महिलांचं लई फरफट सुरू आहे। म्हणजे सरकार चेष्टा करते नाही, याच्याबद्दलची मला कल्पना नाही। तो राज्यपालाचा त्यांचा असलेला कार्यक्रम आहे आणि त्याबद्दल मला भाष्य करणं योग्य वाटत नाही। बरं, एक सोलापूरची बातमी आहे की प्रणिती शिंदे यांच्या आरोपावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। प्लास्टिक तांदूळ नसून फोर्टिफाईड रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ आढळले।